वाजलं होतं आणि त्यांचं जल्लोषात स्वागत केलं होतं. फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये त्यांचं स्वागत झालं होतं. तेच गीत या ठिकाणी वाजलं जातं. आणि ह्या स्पर्धेचे मुख्य आयोजक जर आपण बघितलं तर नचिकेतजी गरज भाई हे सुद्धा सध्या आज युवा समाजसेवक म्हणून त्यांनी ठसा आपला उमटवलाय. आज सगळ्यांच्या नजरेमध्ये ते सुद्धा आपल्याला दिसून येत आहेत. मॅच मिळवूया. सेमीफायनलचा मॅच आहे. 4 षटकांचा मॅच होतोय. टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय क्रिश 11 बेरारो टीमचे कॅप्टनने. क्षेत्ररक्षणाकरता मैदानाच्या आतमध्ये धाडलं जातं ते प्रिन्स 11 आडा बॉईज चंद्रपाडा टीमला. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक बॉट टीम. दोन्ही टीम करता जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. 4 षटकांचा मॅच होतोय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज अक्षय साटम. स्ट्राईक इनकडे केसर. नॉन स्ट्राईक इनकडे सुनील. अक्षय साटम याचा पहिला बॉल डॉट बॉल आणि जशा त्या 3 मॅचेस जिंकल्या तसा तो घातक बनत चाललाय. पहिला बॉल त्यांनी डॉट टाकलाय. स्ट्राईक इनकडे केसर. काय घडलंय बघूया. केसर चेंडू पासून बचाव करत होता आणि वाईट बॉलचा इशारा केलाय पंच दिपेश पाटील यांनी. धावसंख्या अतिरिक्त मिळते. अतिरिक्त धावांचे खातं उघडलंय. संघाची धावसंख्या 1. पुढचा बॉल केसर करता अक्षय साटम यांचा. काय घडले बघूया. हा बॉल आहे. हा चांगला बॉल टाकलाय. गुड बॉल. बॅटर केसर याला बीट केलंय. कमरेवर हात आलेत केसरचे. धावसंख्या धावफलकावर 1. चेंडू टाकून झालेत 2 बॉल मध्ये 1 रन्स. पायावर आदळलाय हा चेंडू आणि बीट केलं जाते केसर याला. केसर याला सुनील काहीतरी गाण मंत्र देत आहेत. काहीतरी वेगळे शब्द त्याच्या कानावर पडताना आपल्याला दिसत आहेत. म्हणजेच इथे अक्षय यांनी चांगलं कमबॅक करून देत आहेत. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी. कॉमेंट्री बॉक्स मधून डेव्हिस त्यांचा गोड आवाज आपण ऐकतात आणि मंत्रमुग्ध करणारी वाणी त्यांची पाहिलाय. आता हा चेंडू कव्हरच्या वरून टोळावलाय. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याकरता केसर पुढे जातोय. खराब फिल्डिंग अक्षय साटम याची आणि फायदा उचलला गेलाय. 3 धावा होतात पूर्ण. 3 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या 4. स्कोर इज 4 नाव. धावसंख्या 4. जे प्रेक्षक सीमारेषेच्या आत बसले असेल त्यांना विनंती करतो थोडेसे बाहेर व्हा. उजव्या बाजूला काही प्रेक्षक डिक्लेरेशन झोनच्या ठिकाणी आत बसलेत. त्यांना विनंती करतोय काळा पडदा आहे त्या पडद्याच्या पाठीमागे बसा. गोलंदाजी मार्गावर अक्षय साटम तयार. ऑन ड्राईव्ह केला बॅटरने. प्रशांत मांद्रे पायाने चेंडू अडवतायत. दुसरी धाव घेतली जाईल. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 6 धावा. पहिल्या षटकामध्ये प्रभाव टाकलाय. दबाव टाकलाय क्रिश 11 बेरारोड या टीमवर. डे 1 मध्ये क्रिश 11 बेरारोड टीमने मोहन मास्टर गोगरपाडा टीमचा पराभव केला होता. फुल टॉस बॉल. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तैनात होता रोहितने टिपलाय झेल. फलंदाज होतो फेल. लागलाय पहिला धक्का आणि मोठी विकेट होती सुनील याची. गॉन. सो मच. अगोदरच्या मॅच मध्ये सुद्धा अक्षय साटम यांनी 1 षटक टाकलं होतं पहिलं आणि तिथे सुद्धा 6 धावा खर्च केल्या होत्या. इथे सुद्धा ते 6 धावा खर्च करतायत आणि 1 विकेट सुद्धा प्राप्त करतोय. चांगले अष्टपैलू कामगिरी करत आहे. चांगले प्रभुत्व त्यांनी गोलंदाजीमध्ये दाखवलंय. फलंदाजीमध्ये त्यांना पहिल्या 2 मॅच मध्ये तितका प्रभाव टाकता आला नाही. त्यामुळेच सलामीवीरची जोडीच बदलली होती 3ऱ्या मॅच मध्ये. धावसंख्या धावफलकावर जर आपण पाहिली तर ती आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय सोहेल. पायाला दुखापत झाल्यानंतर आता चेंडू हाताळण्याकरता त्याच्यावर विश्वास टाकलाय इतर 8 खेळाडूंनी. पंचांच्या भूमिकेमध्ये दिपेश पाटील आणि स्कोरलेग पंच म्हणून किसन यांना तुम्ही बघताय. कव्हर्स मध्ये चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. 2 धाव मिळवल्या जात आहेत. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या झाली 1 गडी बाद 8. सेमीफायनलचा मॅच तुम्ही बघतायत. श्रद्धांजली चषक 2024 मधील
तेज स्पोर्ट्स चंद्रपाडा आयोजित श्रद्धांजली चषक 2024 चा रणसंग्राम आणि सुपर 3 मध्ये पोहोचलेल्या तिन्ही टीम करता जर्सी दिल्या गेल्यात. त्या जर्सीवर आपण ओमकार वाडेकर यांचं कटआउट्स बघतोय. स्वर्गीय ओमकार वाडेकर एक चांगले कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये नेहमीच त्यांना आपण पाहायचो. हसरा चेहरा आपल्यापासून निघून गेलाय आणि त्यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळतं आहे. खरं तर मी पहिल्या दिवसात सुद्धा उल्लेख केला होता की मनात जर आला असतं नचिकेत गरज साहेबांच्या भाई यांच्या मनात आलं असतं तर स्वतःच्या नावाने क्रिकेटची स्पर्धा ठेवली असती. परंतु त्यांनी आपले जवळचे मित्र ओमकार वाडेकर यांच्या नावाने हे क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन केलंय. श्रद्धांजली चषक 2024. पुढचा बॉल धावसंख्या धावफलकावर 10. एक गडी बाद चाललाय. स्ट्रायकिंग कडे केसर. वाईड बॉलचा इशारा. केसर याने हा चेंडू सोडून दिलाय. लगातार 3 चेंडू खराब टाकलेत सोहेल या गोलंदाजाने आणि धाबा झालेत त्या 11 धाबा. 11. केसर याची हीच खासियत आहे म्हणूनच त्याला सलामीला पाठवलं. पहिल्या दिवसामध्ये तो सलामीला येताना फार कमी दिसला होता. आता या मॅच मध्ये तो सलामीला जास्त येताना दिसलाय. पुढचा बॉल सरळ बॅटचा वापर केलाय. चेंडू जातो मिड ऑफ मध्ये. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय फेकी करतोय तोपर्यंत 2 धाबा मिळवतोय बॅटर केसर. धावसंख्या 13. 2 बॉलच्या समाप्तीनंतर धाबा 13 धाबा. पुढचा बॉल ओ दांडी गोल गेला असा आवाज आलाय आणि खरंच बॅटर गेलाय. विकेटचं पतन. केसर याला परतावा लागताय. लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला दुसरा धक्का. 2 गडी बाद. धावसंख्या 13. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये गेलाय. मिहीर. स्ट्राइक कडे बॅटर मिहीर आहे. या षटकातील पुढचा बॉल असेल 4था बॉल. पायवर चेंडू आदळलाय आणि सोहेल याने चांगलं काम केलंय. एक वेळ मॅन ऑफ द मॅचचा किताब सुद्धा मिळालाय सोहेल या खेळाडूला. चांगली गोलंदाजी होतोय या वेळेला. आता मात्र डावखुऱ्या हाताचा जो बॅटर होता परेशान करत होता ती परेशानी नसेल आता गोलंदाजाला. ओ दांडी गोल. विकेटचं झालंय पतन. 13 वर लागलाय तिसरा धक्का. गॉन. प्राप्त केले त्या षटकामध्ये. म्हणूनच सोहेल याच्याकरता चेतन घरत यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. उजव्या बाजूला कौशिक मात्र बिट्टू हे सुद्धा या मॅचला पाहतायत. सलग 3 दिवस त्यांची सुद्धा उपस्थिती आपण बघितलंय आणि ते सुद्धा मित्र आहेत नचिकेतचे घरत यांचे. भाई यांचे मित्र आहेत. मित्र परिवार त्यांचा आता वाढलाय म्हणजे चांगलं काम केल्यामुळेच ही माणसं एकत्रित येत आहेत. सोहेल त्याच्या कुठेतरी शेवटचा बॉल टाकण्याकरता सज्ज आहे. 3 गडी बाद 13 धाबा. नवीन बॅटर आलाय प्रतीक आणि मिहीरवर मोठी जबाबदारी असेल. प्रतीक आणि रणजितवर मोठी जबाबदारी असेल. मिहीर त्रिफळाचीत बाद झाला. डाऊन द लेग. वाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावा लागल्या जातात त्या 14 धाबा. म्हणजे सकाळपासून जो प्रदर्शन केलंय ते प्रदर्शन काही कमी झालं नाही. प्रत्येक जण 100% योगदान देताना दिसलाय. मग तो गोलंदाज असो किंवा फलंदाज असो. सोहेल तयार. या षटकातील त्याचा हा बॉल. क्रॉस बॅट स्ट्रोक. चेंडू मिड विकेटच्या दिशेने वळतोय. एकदा पूर्ण केली. प्रशांत मांद्रे तिथे तैनात आहेत. चेंडू घेऊन येत आहेत. ह्याच बरोबर 2 षटकं समाप्त झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना टॉस बॅटिंग करताना धावफलकावर क्रीजची 11 बेराडो टीमची धावसंख्या झाली 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 धावा. 15 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 2 ओव्हर.
बॉल अजूनही शिल्लक आहेत. मेहनत संघर्ष या ठिकाणी सुरू आहे धावा बनवण्याकरता, कारण जे 3 धक्के दिले त्या धक्क्यामधून सावरण्याकरता आता वेळ फार कमी आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि अशा स्थितीमध्ये आता निर्णय गोलंदाजी मार्गावर आलाय. समोर खेळाडू आहे प्रतीक, पुढे येऊन कळून काढला प्रतीक या बॅटरने. 1 धाव मिळाली. वाईड ऑफ मुडांमधून फेकी जाईपर्यंत 2 धावा बॅटर प्रतीक पूर्ण करतोय. 2 धावांची पडली भर. धावसंख्या झाली आहे ती 17 धावा. 17 स्कोर मूव्स ऑन 17 धावा आणि अजूनही 5 बॉल तिसऱ्या षटकामध्ये शिल्लक आहेत. पुढे येऊन आडव्या बॅटचा वापर केलाय. गॅप मध्ये चेंडूला ढकलून दिलाय, कारण त्याला ठाऊक आहे लाईफ लाईनचाच वापर या ठिकाणी करावा लागेल. 3 धावा मिळत आहेत महिर प्रतीक याला, आणि प्रतीक हा स्वतः कर्णधार आहे, संघनायक आहे. 3 धावांच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 20 धावा. 20 स्कोर मूव्स ऑन 20 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. 2 बॉलची समाप्ती. दर्जेदार क्रिकेटपटू आपल्याला या नगरीने दिलेत. टेनिस क्रिकेट आज यशाचं शिखर गाठतंय आणि म्हणूनच टेनिस क्रिकेटला धरून ISPL इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग ही मोठी स्पर्धा तुम्ही पाहणार आहात. आता सॉफ्ट डिसमिसल परतावा लागतं बॅटर मिहिर याला, आणि मिहिर हा रणजित हा खेळाडू बाद होतोय. रणजित याला परतावा लागतोय. लागलाय 4था धक्का. 4 गडी बाद. धावफलकावर धावा आहेत त्या 20 धावा. 20 पहिल्या दिवशी खेळाडू होते त्याच्यामध्ये बरेचसे खेळाडू कमी आपल्याला दिसत आहेत. आता नवीन बॅटर आले हर्ष नो बॅटर इन. 4 गडी बाद. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 20 धावा. स्ट्रायकिंग कडे हर्ष. पुढे येऊन कळून काढलाय. स्टेप ड्राईव्ह आहे हा. 1 धाव मिळाली. जुगल पाटील चेंडू उचलतोय. फेकी करेपर्यंत 2 धावा बॅटर पूर्ण करतायत. 2 धावांशी हर्ष हा खेळाडू आपलं खातं उघडतोय. धावसंख्या 22. इनसाइड आउट. हातामध्ये चेंडू दिलाय आणि हर्ष हा सुद्धा परतलाय. 22 वर लागलाय. 5वा धक्का. 5 गडी बाद. धावसंख्या 22. महत्वपूर्ण मॅच मध्ये बॅटर क्रिश मिरारो टीमचे गॉन. बॅटर आता आलाय मारी. चित्रपटामध्ये मारी आपण बघितला होता. आता ऑन ड्राईव्ह खेळून काढलाय चेंडूला मिड विकेटच्या दिशेने. 2 धाव मिळतात बॅटरला. 3री धाव घेण्याचा विचार असेल काय पाहूया. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या 5 गडी बाद. 24 षटक प्रगतीपथावर आहे. 3रं आणि 3ऱ्या षटकामध्ये 3रं षटक संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागल्या जातात. 5 गडी बाद. 24 धावा. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. या 6 बॉल मध्ये काय घडतंय काय बिघडतंय हे ऐकण्यापूर्वी एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. षटकांचा मॅच होतोय. म्हणजेच त्या अनुषंगाने आता हे शेवटचं षटक असेल. लास्ट ओव्हर. साहिल यादव तयार. समोर मिहिर हा खेळाडू तयार. वाईट बॉलचा इशारा पंच दीपेश पाटील यांचा. धावसंख्या झाली आहे ती 25.
पुढे येऊन गॅप मध्ये चेंडूला टाकला मेहर याने एक धाव तो पूर्ण करतोय, दुसरी धाव सुद्धा पूर्ण करतोय. पाहूया काय घडतंय. दोन धावाच्या मदतीने धावसंख्या 27. स्कोर इज 27. प्रतीक आता स्ट्राईकिंग कडे आहे, कॅप्टन आहे प्रतीक इज ऑन स्ट्राईक. रणनीतीने तो धावा बनवतोय. धावसंख्या 27. 2 गडी बाद, 5 गडी बाद, 27 धावा. गॅप मध्ये चेंडूला टाकलंय, एक धाव मिळाली. अक्षय साठप तिथे आहेत, फेकी करेपर्यंत 2 धावा होतात पूर्ण. याच बरोबर धावसंख्या 29. 5 बाद 29. लढावं लागेल बॅटरला, असूनही मोठे फटके येताना दिसत नाही. व्हाईट बॉलचा इशारा, व्हाईट बॉल आहे. बघूया काय घडलंय. व्हाईट बॉल. स्कोर इज 39. धावसंख्या 30. टॉस बॉल, आडव्या बॅटचा वापर केलाय, म्हणजेच एक वेगळी रणनीती. विकेटचं पतन होत आहे आणि प्रतीक याला परतावा लागतंय. 6वा धक्का, 6 गडी बाद. धावसंख्या 31. 31 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट. बाकी आहेत. धावसंख्या 31. 6 गडी बाद. आणि आता नवीन बॅटर आलाय अयान. न्यू बॅटर इन अयान. पुढे येऊन कळून काढलं जातं या चेंडूला. चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये अडला गेलाय. 2 धावा मिळत आहेत बॅटर अयान याला. तिसरी धावे करता तो धावतोय. 3 धावा सहजतेने होतात पूर्ण. धावसंख्या 34. 6 गडी बाद. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा आहेत त्यात 34. 34. 2 चेंडूंमध्ये 6 धावा जर आल्या तर एक चांगली धावसंख्या असेल. पुढे येऊन हा चेंडू खेळून काढला. 1 धाव मिळाली. दुसरे धावे करता बॅटर धावतायत आणि पाहता पाहता 2 धावा इथे होतात पूर्ण. धावसंख्या 2 ने पुढे सरकताना धावा लागल्या जातात त्या 36. 36. शेवटचा 1 बॉल शिल्लक. काय घडतंय. 1 धाव पूर्ण केली, दुसरी धाव पूर्ण केली, कदाचित तिसरी धाव मिळण्याची दाट शक्यता आहे. आणि तिसरी धाव घेताना विकेट मिळेल. 1 शॉटचा इशारा. 1च धाव असेल. एका धावेची धावसंख्या झाली 37 आणि 38 धावसंख्येचं टार्गेट असेल. 38 इज द टार्गेट. 37 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत आणि एक विकेट सुद्धा मिळाली. धावबाच्या स्वरूपात विकेट सुद्धा जात आहे. याचबरोबर धावफलकावर धावा लागल्या जातात. 7 गडी बाद 37 आणि 38 धावांचं लक्ष असेल. वेलकम महेंद्र. 38 धावांचं लक्ष. पाठला कसा काय केला जाईल ही चर्चा आपण करणार आहोत. तत्पूर्वी प्रेक्षक राजे तुम्ही कुठेच जाऊ नका. बघत राहा, पाहत राहा. श्री सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपाडा मैदानावर सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम. श्रद्धांजली चषक 2024.
पाठवून द्या. आता पुन्हा टायटल सॉन्ग वाजलं जाते या स्पर्धेच्या डीजे शक्तीद्वारे ही गीतं आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेचं टायटल सॉन्ग आपण बघितलंय. नचिकेचे घरात बाई यांच्या नावावर आधारित हे गीत आपण बघितलं आणि त्यांचंच ते गीत आहे. त्यांचं जे कार्य आहे ते कार्याचे दखल या ठिकाणी घेतली जाते. या मॅच कडे जिंकण्याकरता 38 धावांचं लक्ष पाठलाग करण्याकरता 2 बॅटर लगेचच पाठवून द्या. फ्रेंड्स 11 हाडा बॉईज चंद्रपडा टीम सेंट युअर ओपनिंग पेअर. 2 खेळाडू लगेचच आपण पाठवून द्या. साहिल आणि रोहित हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. एक चावी आम्हाला सापडलाय टू व्हीलरची, ज्याची कोणाची असेल त्याने ओळख दाखवून ती चावी घेऊन जा. रमेश याचं मी कौतुक करेन, ते सुद्धा मेहनत करतायत. मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंना पाणी पुरवण्याचं काम करतायत रमेश. त्याचबरोबर महेंद्र यांना सुद्धा आपण बघितलंय. आज थोडस उशिराने या ठिकाणी ते दाखल चाललेत. सेमीफायनलचा मॅच मध्ये बघूया कोण जाते फायनल मध्ये, कारण या मॅच मध्ये जो हरेल त्याला सुद्धा एक 3ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी असेल. 38 इज द टार्गेट. 38 धावसंख्येचं लक्ष असेल आणि पाठलाग करण्याकरता 2 बॅटर उतरत आहेत. हे आपण बघू शकतायत. आमचे मिकी यांना माऊस गायब केला इथून. मिकी आहेत मात्र माऊस नाही आहे. मिकी माऊस ची जोडी होती मात्र मिकी या ठिकाणी आहेत. माऊस कुठे गेलेत? बिळामध्ये शिरलेत की काय? मिकी यांना आपण बघितलंय. एन्जॉय करतायत. लहान मुलांनी मात्र त्यांचा पिच्छा सोडला नाही. लहान मुलं अजून इथून हटली नाहीत, बाजूला गेली नाहीत. एका बाजूला त्यांना क्रिकेटच्या मॅचेस पाहायला मिळत आहेत, दुसऱ्या बाजूला मिकी माऊस पाहायला मिळत आहेत. आणि आणखीन जर बघितलं तर या स्पर्धेच्या आयोजन करण्याच्या माध्यमातून मान्यवर सुद्धा आपल्याला अतिथी कक्षामध्ये पाहायला मिळत आहेत. 24 बॉल मध्ये 38 धावांचं लक्ष पाठलाग करण्याकरता 2 बॅटर उतरले. स्ट्रायकिंग कडे रोहित, नॉन स्ट्रायकिंग कडे साहिल आणि पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय रणजित. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. सरळ बॅटने गळून काढलाय. 1 धाव मिळाली. दुसरी धावेची घाई होती साहिल याला, परंतु त्याला रोखलंय आणि जशी पहिली धाव आली तशा टाळ्यांचा आवाज आलाय. फिल्डिंग करणाऱ्या टीमने चांगला एफर्ट जर लावला तर ते फायनल मध्ये दाखल होऊ शकतात. अन्यथा ही जोडी महागात ठरू शकतात. नो बॉलचा इशारा, नो बॉलचा इशारा. या स्पर्धेमध्ये चमकणारा खेळाडू म्हणजे जर आपण बघितलं जुगल पाटील. 3 मॅच मिळून 26 बॉल मध्ये त्यांनी 105 रन्स बनवलेत. ऑन ड्राईव्ह केला बॅटरने. साहिल याने 1 धाव पूर्ण केली. दुसरे धावे करता तो धावतोय. करा फेकी. 2 धावा रोखल्या जात नाही. 2 धाव मिळत आहेत. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या झाली बिनबाद 4. संघाची धावसंख्या 4. 38 धावसंख्येचं लक्ष आहे. 34 धावा अजूनही पाहिजेत. पायावर चेंडू आदळतोय म्हणजेच या ठिकाणी हा डॉट बॉल येतोय. एक म्हणजेच मुंबई परिसरामध्ये ज्या मोठमोठ्या स्पर्धा होतात त्या मोठमोठ्या स्पर्धा सातत्याने गाजवणारा संघ आहे क्रिश 11 बेरारो. धावसंख्या धावफलकावर आहे ती 4. पुढचा बॉल तो सुद्धा पायावर आदळतोय आणि बघूया काय घडलंय. आउट झालाय. बॅटर आउट झालाय. नॉन स्ट्राईक इनचा कार्ड रोहित याला हटावा लागतोय. लागलाय मोठा धक्का. धावसंख्या धावफलकावर 4. धाबा 1 गडी बाद आणि महत्वपूर्ण खेळाडू बाद झाला रोहित, जो चांगले फटकेबाजी करत होता, गॅप शोधत होता, क्लास त्याचा पायना मिळाला, तो खेळाडू बाद झालाय. आता जयुरेश आलेत.
यश आलेत नॉन स्ट्राईक इन कडे. धावसंख्या 1 गडी बाद 4. पहिल्या षटकातील 4 चेंडू टाकून चलेत. हा चेंडू बॅटचा हलकासा स्पर्श होऊन मागे आलाय. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याची घाई होती परंतु चांगला थ्रो होतो विकेट किपरद्वारे. एकच धाव. धावसंख्या 5. गडी बाद चालत 1. धावसंख्या झाली आहे. पहिलं षटक सुरू आहे आणि पहिल्या षटकातील आता शेवटचा बॉल असेल. या 38 धावांचं लक्ष सुद्धा कठीण होऊ शकतं. जे फिल्डिंग करणारी टीम चांगलं वर्चस्व दाखवू शकते. क्लीन बॉल दांडी गोल. विकेटचं झालं पतन. लागलाय मोठा धक्का. 2 गडी बाद. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आहे ती 5 धावा. 5 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. एडिटर आता काय प्लॅनिंग असेल फिल्डिंग करणाऱ्या टीमचं, कारण 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता अजूनही 33 धावांची गरज आहे. एका बाजूला बाहुबलीला कसं रोकावं, ज्याने 26 बॉल्स मध्ये या टुर्नामेंट्स मध्ये 3 मॅच मध्ये 105 रन्स बनवल्या. उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट खेळ त्याचा पाहायला मिळाला. एका इनिंग मध्ये सलग 5 षटकार ठोकलेत. त्याच्यानंतर दुसऱ्या इनिंग मध्ये 6 षटकार त्यांनी ठोकलेत. तिसऱ्या इनिंग मध्ये सुद्धा 5 षटकार ठोकले. असा विक्रमी खेळाडू जुगल पाटील आलाय. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 33 धावांची गरज आहे. आयुष्यामध्ये प्रत्येकाला संधी मिळत असते आणि त्या संधीचं सोनं त्यांनी करायचं असतं. बघूया इथे संधी तर मिळते जुगल याला, संधी तर मिळते साहिल याला. इथे जुगल पाटील करता नक्कीच काहीतरी वेगळं षडयंत्र आखलं असेल फिल्डिंग करणाऱ्या टीमने, कारण ज्या पद्धतीने आज त्यांनी संपूर्ण मैदान गाजवलंय. आज संपूर्ण दिवसामध्ये फक्त आणि फक्त जुगल 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 हेच नाव आपल्याला जास्त या ठिकाणी गाजताना दिसलाय. भरपूर प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत. निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेले क्रिकेटचं मैदान आणि त्या मैदानावर ही चांगली उपस्थिती. गोलंदाज केसर आलाय. गोलंदाजी मार्गावर साहिल स्ट्राईक इन कडे. 18 बॉल 33 पाहिजेत. साहिल याने हा ऑफ ड्राईव्ह केलाय. चेंडू जातोय फॉरवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये. 2 धावा साहिल पूर्ण करतोय. एक चांगली रणनीती आहे साहिल यादवची. मागच्या 2 ते 3 वर्षापासून मी त्याला बघतोय. छोटा पॅक आहे, मोठे बॅटिंग करतोय. गोलंदाजीमध्ये सुद्धा त्याचे सुरेख चेंडू पडतायत आणि पहिला असा खेळाडू आहे नायगाव पूर्वपट्टीमध्ये, जरी कमी हाईट असली तरी त्याची गोलंदाजी उत्तम होत आहे. याआधी मी प्रशांत मात्रे यांना पाहिलं होतं. त्याच्या वेगाने एक चेंडू टाकायचे. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सय्या. केसरियाचा हा बॉल. चेंडू हवेत आहे. सॉफ्ट डिसमिसल आणि प्रतीक याने टिपलाय झेल. फलंदाज साहिल इथे ठरतो फेल. लागलाय दुसरा धक्का. 2 गडी बाद. धावसंख्या 7. तिसरा धक्का लागलाय. कुठला संघ मोठा आहे हे कधी बघू नये. आपली गुणवत्ता आपण सिद्ध करायला पाहिजे. गुणवत्ता सिद्ध करा, स्वतःला करायला सिद्ध, तेव्हाच व्हाल प्रसिद्ध. आणि म्हणतात ना की ज्या वेळेस तुम्ही दबावाखाली खेळाल त्या वेळेस तुमचा खेळ हा कधीच बहरणार नाही. दबाव या शब्दाला बाहेर ठेवलं तर तुम्ही चांगला प्रभाव पाडू शकताय. गोलंदाज सय्याद. गोलंदाजी मार्गावर. केसर तयार आणि इथे बॅटर होतोय गोल. विकेट मिळाली केसर याला. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय 4था धक्का. 4 गडी बाद. धावफलकावर धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 7 धावा. 7. पुन्हा एकदा आता आत्मविश्वास नावाचा मित्र सोबत घेतला नाही या खेळाडूने. आयुष्याची रंगरंगटी करायला नक्कीच हवी. या ठिकाणी या मैदानावर सुद्धा तुम्ही रंगरंगटी करू शकताय. चौकार षटकार जरी येत नसले तरी एकेरी दुहेरी धावसंख्येला तुम्ही जर समोर ठेवलं
मनामध्ये एकच ध्यास असायला हवा, कॉन्सन्ट्रेशन तुमचं असायला हवं. गोलंदाज तयार, नवीन बॅटर आलाय गणेश साटम. हा चेंडू वाईड आहे, डाऊन द लेग, अतिरिक्त धाव मिळेल. धाव संख्या 4 गडी बाद 8. दैनावस्था केलंय. म्हणूनच मी तुम्हाला या आधीच सांगितलं की 38 धावा हे कठीण आव्हान वाटू शकेल या टीमला. जुगल याला अजून स्ट्राईक मिळाली नाही. 4 गडी बाद, धाव संख्या 8. पुन्हा एकदा डाऊन द लेग, वाईड बॉलचा भरणा पाहायला मिळतोय गोलंदाजा कडून आणि इथे दबाव पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली आहे धाव फळकावरती 9 धाबा. 9 धाबा धाव फळकावर लागल्यात. 15 चेंडूंमध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. 15 चेंडू 29 धाबा. डिफेन्सिव्ह स्ट्रोक पाहायला मिळतोय. धाव मिळत नाही, काय घडलं बघूया. आणि अजूनही एका धाबे करता ते तरसत आहेत. निर्धाव चेंडूची नोंद होतोय. धाव संख्या 4 गडी बाद 9. चेंडू टाकून झाले त्या षटकामध्ये 4. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. याचाच अर्थ 14 बॉल शिल्लक आणि 14 बॉल मध्ये 29 धावांची आवश्यकता. 14 चेंडू 29 धावा. मॅच होता कुठे आणि मॅच कसा बनवलाय बघा. म्हणूनच अजून त्या फिल्डिंग करणाऱ्या टीमने आत्मविश्वास गमावला नाही. ओ दांडी गोल, ऑफ ब्रेकचा चेंडू टाकलाय केसरियानी. केसरियाची सुंदर गोलंदाजी, फलंदाज नांगी टाकताना दिसत आहेत. 5 गडी बाद, धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत त्या 9 धावा. 9 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट गॉन. थँक्यू. स्वर्गीय ओमकार वाडेकर यांचे पिताश्री हेमंत वाडेकर सरांचं या ठिकाणी आगमन झालं आणि त्यांच्यासोबतच आपल्या मित्रपरिवारापैकी जे या स्पर्धेकरता मोलाचं सहकार्य करत आहेत सागर गुरव यांचं योगदान लाभलंय. 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य त्यांनी केलं, ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेत. आणि आणखीन मान्यवर या अतिथी कक्षामध्ये दाखल झालेत, त्यांचं मी स्वागत करतोय. वेलकम वेलकम वेलकम. आगतम स्वागतम सुस्वागतम. अतिथी कक्षामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही शिवतेज स्पोर्ट्स आयोजित श्रद्धांजली चषक 2024 मध्ये स्वागत करतोय. आता स्ट्राईक इनकडे बॅटर आलाय अक्षय साटम. धाव संख्या 1 ने पुढे सरकली. धाबा लागल्या जात आहेत 5 गडी बाद 10. अक्षय साटम यांनी जर षटकार ठोकला तर त्याच्याकरता चेतन घरत यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. चेतन घरत यांनी 200 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलंय अक्षय साटम करता. धावांची आवश्यकता आहे अजूनही 28. अक्षय साटम याने मोठा पटका खेळलाय करा, परंतु मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. तो टिपतो शेल, फलंदाज अक्षय साटम धरतो फेल. लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला 6वा धक्का. धाव संख्या 10 असताना हा 6वा गडी बाद. चेंडू आणि 12 चेंडू मध्ये आता 28 धावांची आवश्यकता. 6 गडी बाद. धाव संख्या धाव फळकावर आहे ती 10 धाबा. आता नवीन बॅटर आलाय तो म्हणजेच बॅटर आपण बघतायत निलेश आलाय. जुगल पाटील आहे तोपर्यंत आशा पल्लवीत असेल या टीमची, कारण जुगल याने आज संपूर्ण दिवसात आमच्या प्रेक्षकांना केले पागल. षटकार 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 त्याच्या बॅट मधून आलाय. एकही चौकार त्याने टोकला नव्हता, सर्व षटकार टोकलेत. तोच खेळाडू आलाय जुगल. आणि गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय हर्ष. हर्ष याच्या मध्ये बघूया बॅटर 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 28 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 28 धावा. पुन्हा एकदा चेंडू आपटतायत हे गोलंदाज. लगेचच बॉलिंग टाका, लगेचच चेंडू टाका. जास्त वेळ तुम्ही वाया घालवताय आणि त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन कधी कधी बॅटरचं सुद्धा बिघडतंय. जुगल तयार बॅटिंग करण्याकरता. जुगल तयार. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर निघणारा बॉल, वाईड बॉलचा इशारा. धाव संख्या 1 ने पुढे सरकली. धाव संख्या आहे ती 6 गडी बाद 11 धावा. हिरो बनण्याची संधी आहे जुगल याला.
जुगल यांनी ऑन ड्राईव्ह केलाय, चांगले फिल्डिंग तिथे रणजित याची, खराब थ्रो आणि 2 धावा तर मिळवल्यात. 2 धावा पूर्ण करतोय जुगल. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 13 धावा. 6 गडी बाद 13. अजूनही मॅच जिंकण्याकरता 25 धावांची आवश्यकता आहे. 25 धावा 11 बॉल मध्ये, 11 चेंडू आणि 25 धावा. गोलंदाज तयार. हर्ष शॉक केलं जातं या चेंडूला. एकही धाव मिळत नाही या चेंडूवर बॅटरला. धावसंख्या स्थिर. धावा आहे धावफलकावर 6 गडी बाद 13. दैना अवस्थेमधून बाहेर पडावं लागेल, लढावं लागेल. 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 चेंडूंमध्ये 25 धावांची गरज आहे. 10 चेंडू 25 धावा. आजचा जर प्रवास बघितला जुगल याचा तर सर्वात जास्त धावा बनवणारा खेळाडू तो ठरलाय. 3 मॅच मध्ये 26 चेंडूत त्याने 105 धावा बनवल्यात. म्हणजेच सर्वोच्च धावसंख्या त्याच्या नावावर पाहायला मिळाली, ती सुद्धा कमी चेंडूंमध्ये. फिल्डिंग मध्ये चेंजेस केले जात आहेत, परंतु एक लक्षात घ्या, आपल्याला मेगा फायनलचा मॅच अजूनही खेळवायचं बाकी आहे. पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल. नो बॉलचा इशारा. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावा लागल्या जात आहेत. 6 गडी बाद 14 धावा. 14. काय चांगलं कमाल करतायत गोलंदाज. फलंदाजाला कमाल करावी लागेल आणि फलंदाजाने कमाल केलंय, परंतु बघूया किती धाव मिळतील. फक्त 1च धाव. एका धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. या एका धावेनिशी धावसंख्या 6 गडी बाद 15. 6 गडी बाद 15 धावा. 9 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज आहे. 9 बॉल 23 रनची आवश्यकता. शॉस आणि विश्वास हे दोन्ही अदृश्य आहेत मित्रांनो, परंतु या दोघांमध्ये इतकी प्रचंड ताकद आहे जे अशक्य गोष्टीला सुद्धा शक्य करतायत. होय मी करेन, होय माझ्यामध्ये ताकद आहे, माझी हुकूमत काय आहे ते मी गाजवेन. हे सर्व काही मनामध्ये धरलं तर या होऊ शकतायत. पुन्हा एकदा समीकरण बदलतंय. 9 मध्ये आता 22 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावा लागल्या जात आहेत. 6 गडी बाद 16 धावा. 16. गोलंदाज तयार. ऑफ ड्राईव्ह आहे, चेंडू हवेत आहे आणि ही मोठी विकेट. बिग ब्लो. जुगल याला बंदिस्त केला जातोय. विकेटचं पतन. 7 गडी बाद. धावसंख्या 16. शेवटची जोडी आता मैदानाच्या आतमध्ये. समर्थक नाराज होतात कारण आज सकाळपासून खूप चांगला प्रवास केला होता फ्रेंड्स 11 ठाणा बॉईज चंद्रपडा टीमने आणि या मॅच मध्ये असं वाटलं होतं की सहजगत्या या 38 धावा पूर्ण होतील, परंतु गोलंदाजांनी काय कमालीचं प्रदर्शन केलंय. धावा अजून बनवायच्या आहेत. 8 बॉल मध्ये 22. चांगला बॉल. प्रशांत यांनी जर षटकार ठोकला तर चेतन घरत यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक मिळेल या खेळाडूला. 1 धाव मिळाली डिक्लेरेशन झोन मधून. धावसंख्या 17. 7 बाद. ऑन ड्राईव्ह खेळलाय प्रशांत म्हात्रे यांनी. 1 धाव तो पूर्ण करतोय. दुसरे धावे करता तो धावतोय. 2 धावा होत आहेत पूर्ण. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या झाली 7 गडी बाद 19. 19. आता ह्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा झाल्यात. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये 19 धावांची गरज आहे. 6 चेंडू 19 धावा. बॅटर नवीन जर आपण बघितलं गोलंदाज तर मिहीर आलाय. इथे मेहनत करावी लागेल. अशक्य असलेल्या गोष्टीला शक्य करावं लागेल. क्रिकेटमध्ये या घडामोडी अनेक वेळा घडल्या. एनिथिंग कॅन हॅपन इन दिस गेम. दॅट्स अ क्रिकेट. कधीही केव्हाही काही घडू शकतं. तो खेळ म्हणजेच क्रिकेट. वेगवान चेंडू. वाईड बॉलचा इशारा. अजूनही मॅच बनलाय. अजूनही मेहनत करावीच लागेल, त्याशिवाय काही तुम्हाला मिळणार नाही. 6 बॉल मध्ये 18 धावांची आवश्यकता. निलेश इज ऑन स्ट्राईक.
पुन्हा एकदा वाईट बॉल वातावरण टाईट करणारा हा वाईट बॉल असेल. 6 बॉल मध्ये 17 धावांची गरज आहे. 6 बॉल 17 रन्स रिक्वायर्ड टू विन. मैदानाच्या बाहेरून कोण काय बोलतोय याकडे लक्ष केंद्रित न करताना कानावर फक्त पडणाऱ्या चेंडूचा आवाज यायला पाहिजे. गोलंदाज तयार. 6 चेंडूंमध्ये 17 धावांची गरज. पुन्हा एकदा वाईट बॉल. अतिरिक्त धावा मोजल्या जात आहेत. आता थोडासा दबाव दडपण दिसतो फिल्डिंग करणाऱ्या क्रिस 11 बेनारो टीम वर, कारण समीकरण असं बनलंय 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 16 धावांची गरज आहे. 6 चेंडू 16 धावा, 16 धावा 6 चेंडूंमध्ये. काय या मॅच मध्ये संकट मोचकाची भूमिका अदा करेल खेळाडू निलेश, आणि क्षमता त्याच्याकडे आहे. गोलंदाजच्या मार्गावर सज्ज आहे. तोच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू हवेत आहे आणि झेल होऊ शकतोय. विकेटचं पतन. याचबरोबर ऑल आउट. सर्व गडी बाद झालेत सेमीफायनलच्या मॅच मध्ये. कॉंग्रॅच्युलेशन क्रिस 11 बेनारो टीम. हार्ड लक फ्रेंड्स 11 हाडा बॉईज चंद्रपाडा टीम. मात्र तरी सुद्धा 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक फ्रेंड्स 11 हाडा बॉईज टीमला जाईल यात काही शंका नाही. दोन्ही टीम हँडशेक करतील, हस्तांदोलन करतील आणि त्याच्यानंतरच मैदानाच्या बाहेर येतील. मेगा फायनलचा मॅच किती षटकांचा असेल ती सुद्धा आपण जाणून घेऊया. 4 षटकांचा मॅच असेल आणि टॉस लगेचच करून घेऊया. केसर इज द मॅन ऑफ द मॅच. बाद केले केसरने आणि फलंदाजीमध्ये 7 धावांचं योगदान दिलं. सो केसर ठरला या मॅचचा हिरो. अक्षय साठम पुन्हा एकदा येतील आता, परंतु लक्षात घ्या हा मॅच 4 षटकांचा आहे, त्यामुळेच लगेचच आपण टॉस करणार आहोत.